तर जय श्रीराम भावांनो. मग काय आलतो गाडी खाली करून, तर गाडी लावली होती साईडला. तर आपल्याला जायचं आता भरायला इथं पलीकडं. आता नाश्ता बिष्टा करायचा आणि मग जाऊ भरायला. तर हे समोर पाहिलं का मुंबईच्या अलीकडे आपण. हे गाव कोणतं आहे? कित्तूर. तेव्हा कर्नाटकच्या अण्णाच्या गाड्या कशा आहे? राणी चिन्नम्मा कित्तूर यांचं गाव. हे काय माहित नाही आपल्याला, तुला माहिती आहे भाई? इथं खाली करायचं होतं मी. दारवड चिन्नम्मा कित्तूर. तर पावसाचं पण वातावरण आहे. आणि राणींचा पुतळा पुढे चिन्नम्मा कित्तूर. पुतळा इकडे कमान. राणीचं नाव माहित नाही ना. चिन्नमन्ना. याच्या पण शिकवून घ्या रे. काय जेवण बिवण करून आलतो आम्ही आता मार्केटला, म्हणजे त्या मंडीमध्ये. तर मंडीमध्ये लावायची कुठं भरायला काय दाखवते तुम्हाला. आणि आता इथं काय चालू आहे लाईव्ह. तर आपल्याला समोरच्या शेडमध्ये लावायची भरायला. आणि इथं आता लाईव्ह चालू आहे गायांचा बाजार. आणि आपल्या गाड्याचं नाव MHO काय नाही, काय ना यांगा वांगा काही तर लिहिलेलं आहे. तर आता तिथं काय विषय नाही. तर आपली गाडी लावून घेऊ. अक्षय गेलाय समोर विचारायला पुढं लावायची काय ते पाहू. घेऊ गाडी वगैरे लावून मग काय मला यायला झालं तर चालू. तर बाकीच्या गाड्या गेल्या भरायला. तर तिथं एक गाडी आहे आणि आपला गाडीचा नंबर आहे आता. तिच्या गाडीला सुद्धा मॅटिंग वगैरे लावून रेडी. आता ही लावील नाही का, म्हणजे हे असं चालू आहे काम चालू काय. तर मीडियम इथं मी याला करून गेलतो. तो किती झालं मी नको हे करू त्या खाली याला. मग काय चालू आहे आता ही गाडी लोड. ही चालू आहे सोप्याची भरल्याच्या नंतर. ही सुद्धा गाडी आहे पण या बरं त्याकडे माहीत नाही. आणि पुढं आपली महिना. आपलं काय अजून चालू आहे लावायचं काम. कसं वाटतंय कमेंट करून सांगा नक्की, नाही का. मग काय माल येऊन पडलाय मोक्कार. तर आता गाड्या चालू आहे भरायला. तर तिकडं 2 गाड्या चालू आहे आणि इकडे गाडी ही झाली थोडी राहिली. आता त्याच्यानंतर पाहू कोणाचा नंबर लागतो काय भरायला. त्या मामाची गाडी त्याच्यानंतर पाहू कोणाच तर लागत नाही. इकडे 2 चालू आहे भरायच्या. तर अजून माल यूज राहिलाय. मला काय कमी नाही इथं. काय तर भावना उठलो सकाळी काय रात्री काय गाडी भरायला घेतली नाही. म्हणलं आता रात्री तरी 1-2 वाजता गाडी सुटन आपली. रात्री काय गाडी भरलीच नाही. तर आता सकाळी उठलोय तर फ्रेश वगैरे होऊ. आत्ता गाडीतलं नाही का सगळा राडा वगैरे आवरून घेतलाय. आणि गाडी आपण इथं मागच लावली होती नाही का, तर ह्या साईडला. तर गाडी तर पाहू आता भरायला लवकर. रात्री किती माल पडेल आता. आणि आता ऐका एक आंबा सुद्धा नाही तिथं, म्हणजे सडका काय ना आंबा नाही ठेवलेला. सगळं भरून काढून दिलं रात्री. तर आता अक्षय पुढलं साफसफाई करून घेतोय. तर चला आपण पण त्याला हात भरलो थोडा, म्हणजे कसं टपकन उरकन जरा नाही का. मग काय भावना वातावरण पाहिलं का डेंजर झालेलं आहे. तर विषयच खोले. तर पाऊस असा डेंजर होत असतो ना, त्या इकडं पुरं ब्लॅक. आणि आपल्या इकडं साईड आहे. इकडं कोल्हापूर आणि इकडं हुबळी साईडला पाहिलं का. मी तर म्हणतो इकडं पुरा आला नाही तर बरा आहे. नाही तर आम्ही दोघं गेलो राहिलो भाऊ मग इकडंच. तर गाडी घ्यायची आता भरायला. तर आमच्या पुढे एक नंबर आता ती लावेल. तर आता आपली गाडी काटापिटा करून समोर लावेल. मग तिला आता लावून देऊ आतमध्ये शेडच्या आत. तर तुम्हाला दाखवतो आता आजचा माल किती आलेला आहे काय. मग काय गाडी घेतली भरायला. आता लावले चालू केली ती भरायला. तर मग काय लोडिंग चालू आहे. आता पाहू किती टाइम लागतो. तर 8:30 वाजलेली आता.
मग भावांना निघलो आता भरून, तर आलतो पुढे युटर्न करायला. तर आता साधारण वाजले असणार आहे, मग अंदाज नाही का 11:40. तर आता या ब्रिज खालून युटर्न करायची आपल्याला गाडी. लयच उशीर झालाय निघायला. हा ब्रिज जरी आले कधी तर या इकडं भरायला तुम्ही पण आंबा. तर भावानं आपण आलतो आता बेळगावच्या जवळ जवळ. तर हा रोड बघितला किती चांगला आहे. आणि भिकार चोट मॅप काय म्हणतं, तिथून लेफ्ट मारा नाही का, तर खाली गावात वळा. तर हे सरळ राऊंड शेप दाखवू राहिला पाहिजे का, राऊंड. तर हा चांगला रोड सोडून तिकडे खाली सिटीमध्ये काय आपण झक मारायला जाऊ का, काय येड्यात काढलंय मॅपना काय नो. तर नशीब मी येताना याच रोडनं आलतो, मला रस्ता माहिती आहे. तरी पण मॅप काय म्हणतो इथं खाली सिटीतून जा तुम्ही. तर भावा तो म्हणा मॅप बनवण्याची कृपा डायरेक्ट. तर एकदम ओके दाखवलं, काही विषय नाही. त्याने त्याचं म्हणणं आहे तुम्ही सिटीतून गेले पाहिजे, या रोडनं काही जाऊ नका, आपण याच रोडनं जाऊ नाही का. भावांनो रेडियम कसं चमकत आहे, टॉप विषय आहे का नाही. तर तिकडे पण लावलंय काल बसल्या बसल्या. तर इथं मध्ये राहिलंय, तिथं मारायचं का नाही तुम्ही सांगू शकता नाही का. जर आवडलं तर मारू आपण, इथं समोर, नाही तर मग 300 meters turn left onto Khanapur road. एवढंच मारायचं. तर आज तेच सांगू राहिलो. आपण आलतो आता तासगाव मध्ये. तर कसं आहे ना, जरा एकदम टॉपचं आहे का नाही. तर आता आपण आलतो, तर आता वाजलेले इथं 3:30. तर 3:30 आपल्याला तासगाव मध्येच वाजले. रायडर झोपेल आपला अक्षर रायडर. इकडं सुद्धा विषय खोले का नाही, पाण्यासारखं आहे का नाही तासगाव मध्ये सुद्धा. फक्त नाईटला इतका भारी आहे, ट्रॉफिक नाही काही नाही. मग काय भावांनो, तर इथं HP पंप आपला रावल्या थांबला होता या महिना घेऊन. हा पुढं कधी पटकतो, काल जाताना भेटला. काल घोडा होता, आज घोड्याची नब्बी आले काय ते निब्बी काय निब्बी. आणि इकडं दुसरी निब्बी त्याची. तर आपला आंबा कुईन थोडी जशी चेक केली ती. आपला खालचा एक लाईट बंद पडेल, पाहिजे आमचा एक लाईट बंद पडेल तरी दाम आलो मी तिला. मग कसं तर भावांनो आता तुम्हाला सांगतो, आम्हाला आता घाटाच्या अलीकडेच दिवस उजाडलाय. म्हणजे किती वाजले तुम्हाला सांगतो 6 थोडक्यात. तर दिवस इकडंच उजाडलाय आम्हाला. तर अजून रनिंगलाही आपली नगरपर्यंत समजा 150 किंवा 200 किलोमीटर रनिंग बाकी आहे अजून. तर मॅपला दाखवू राहिले 9 वाजेपर्यंत टायमिंग. किती हाय स्पीड ना, 70-80. इथं पण आंब्याचा बाग आहे, रोडच्या कडाला काय आंबा आहे त्याला पण. तर आता बाकी काही नाही, ह्यो इकडं झोपलेला आहे. आपला काय गाडी चालायचं काम चालू आहे सध्या. मग काय बारामतीत आलतो, तर आपला दुसरा व्हाईट घोडा इकडे भेटला आपल्याला बारामतीच्या पंपावर. तर आता अक्षय भैया पण उठलेला आहे. आणि आता आपले मालक उठून देऊ मालकाला. मालक लय वेळचे झोपेल इथं. पहिलं गाडीच्या लाईटी बीटी चालूच आहे, यो सगळ्या लाईटी चालू आहे तशाची तशा. मालक फुल. मग काय भावांनो, तर बारामती पास केली. तर हा बारामती पाटस रोड, त्याची अवस्था
एवढं लय खड्डे आहे. चांगलेच बेकार खड्डे या रोडला नाही का. तर आपल्याला दौंड किती तुम्हाला दाखवत हे इथं 35. तर आपण बारामती पासून 5 किलोमीटर आलोय. तर एवढा रस्ता खराब आहे. आज फक्त जायचंय चांगलं 15-20 किलोमीटर. तर पुढं चांगला आहे, फक्त हे 10-15 किलोमीटरचा खराब पट्टा. त्याच्यात वातावरण पाहिलं का आपल्या भागात कसं आहे इकडं. तर मग भावानं ह्यो कुरकुमचा घाट. तर मागच्या वेळेस या घाटाचं काम चालू होतं. तर तवा काय एवढा भारी नव्हता, पाहिलं लय खराब होता. आता एवढ्या सिमेंट रोड झालाय, पण एकदम टॉप टू टॉप झालेला आहे. म्हणजे टेन्शन नाही एकदम. अशी लोडिंग गाडी जरी चढत असली तरी काय वाटत नाही गाडीला, एकदम सारखी चलती. आणि उताराला पण एकदम चांगली उतरती दम्मा दम्माने आपल्या हिशोबाने म्हणून तसं. तर आता आपण जस्ट कुरकुम पास करून पुढे आलेलो आहे, घाट वगैरे उतरून. तर आता सकाळचे वाजलेले 8. तर आज दौंड आपल्याला आहे अजून 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. हा तर इकडं अख्खं धुकं पडेल. धुकं पूर्णपणे धोका आहे. आणि त्याच्यात मी काल धरून आहे यासाठी जशी गेली का तसा या समस्या पनीरवरच. तर भावांना आपण आलतो नगर आपलं नगर मध्ये. तर ही रेल्वे उलटी चाललेली आहे, तुम्हाला दाखवतो मी नाही का. उलटी व्हायची तोंड इकडं होतं, आत्ता इथं समोर लावेल होतं डबल इंजिन. मला तर खरं सांगू का, मला माहित नव्हतं ही पटरी चालू आहे म्हणून, पण ही पटरी चालू आहे आज कळलं मला. आता जेवढ्या वेळेस मी आलो तेवढ्या वेळेस हा पटरी बंदच. कधी रेल्वे नाही दिसली, आज चक्क रेल्वे दिसली मला. आता हा ब्रिज कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यात सोपं जाणार. एसटी महामंडळवाला कसा बघतोय काय पाहतो त्याला ना. मग काय तर भावानं मग आलो बायपासला आता निंबळक चौकाच्या जवळ. तर मग काय बायपास मोकळा होता. मग डायरेक्ट धुवा धाड मध्ये 120 बी नाही, फक्त 190. का तर आपल्या एवढे चालत आपण एवढं चलत आता काय एवढंच. तर चांगल्या चांगल्या गाड्या मागव जाऊ राहिल्या म्हणजे आपल्या काय स्पीड लागत अजून बास. ओके पहिल्या का नवीन टेलर, न्यू मॉडल न्यू टेलर.